भारतीय ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्रानं स्वित्झर्लंड इथं होणाऱ्या 2025 डायमंड लीगमध्ये अधिकृतपणे आपलं स्थान निश्चित केलं आहे। या हंगामातल्या कामगिरीमुळे चोप्रा स्पर्धेला पात्र ठरला आहे। भारताची बॅडमिंटनपटू देविका सिहागनं मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपदाला गवसणी घातली। तिनं 5व्या मानांकित ईशा राणी बरुआचा पराभव केला। ही स्पर्धा जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या प्रायोगिक 3x15 स्कोरिंग फॉर्मॅट अंतर्गत खेळवली जात आहे। जम्मू आणि काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यात काल पहाटे झालेल्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये ढगफुटी आणि त्याच्यामुळे आलेल्या पुरामध्ये किमान 7 व्यक्ती ठार झाल्या असून इतर 5 जण जखमी झाले आहेत। राजबागच्या जोधघाटी गावात आणि जंगललोट इथं या घटना घडल्या। दरम्यान जोधघाटीमधून 5 व्यक्तींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। आपत्तीग्रस्त भागात पोलीस, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि स्थानिक स्वयंसेवक एकत्रितपणे बचाव कार्य करत आहेत। जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील काही भागात ढगफुटीमुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। आपत्तीग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री मदत निधीमधून मदतीची घोषणाही त्यांनी केली आहे। त्यानुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये, गंभीर जखमी व्यक्तीस 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमी व्यक्तीस 50,000 रुपये दिले जाणार आहेत। घरांच्या नुकसानीसाठीही 1 लाख ते 25,000 रुपये नुकसानीच्या तीव्रतेनुसार अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कथुआतील परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून केंद्राकडून सर्व आवश्यक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं आहे। भारतीय हवामान खात्यानं गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील 7 दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। तसंच छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा लाल बावटा दिला आहे। तसंच गुजरात, विदर्भ, मध्य प्रदेश, मराठवाडा, केरळमध्ये काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात पुढील 24 तासांसाठी पावसासाठीचा लाल बावटा हवामान विभागानं जारी केला आहे। दरम्यान मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार। निवडणूक आयोग संविधानिक कर्तव्याशी प्रतारणा करणार नसल्याची मुख्य निवडणूक आयुक्तांची स्पष्टोक्ती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत 11,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन। युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय नेत्यांसह युक्रेनचे अध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार आणि मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत देविका सिहागचा महिला एकेरीत विजय। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार। आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलतो। शुभ सकाळचे ठीक 8:40 झाले। व्यवसाय घेत आहोत भावधारा हा सुगमगीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वैशाली सामंत यांच्या सुरात चंद्रशेखर साणेकर